नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तुम्ही गट क व ड च्या परीक्षा दिलेल्या असतील. तुमचे निकाल कधी लागणार आहेत या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे गट ड मध्ये मित्रांनो जी पदं येतात त्यांचा पगार किती तुम्हाला भेटतो आणि त्या पदांची काय कामं असतात त्याचीही माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, निकालाबद्दल सर्वात अगोदर आपण माहिती पाहूयात, ज्याच्यामध्ये मित्रांनो कालचीच ही न्यूज आहे. आरोग्य विभागामध्ये 11,000 पदे भरणार अशा पद्धतीचे, म्हणजे ही जी 11,000 पदांची पदभरतीची जाहिरात आलेली मित्रांनो तीच पदं आहेत. तर याच्यामध्ये निकाल कधी लागणार आहे त्याची माहिती दिलेली पहा. तर ह्या परीक्षा झाल्या असून या ठिकाणी न्यूजमध्ये म्हटलं आहे की त्याचा निकाल मित्रांनो 15 दिवसामध्ये येईल. आणि मित्रांनो तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं होतं की तुमचा आरोग्य विभागाचा निकाल जे आहे ते जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागू शकतो. म्हणजे एक 15 ते 20 दिवस तुम्हाला या ठिकाणी निकालाची अजून वाट पाहावी लागणार आहे, कारण की याची सेकंड आन्सर की येणार आहे मित्रांनो. त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन लगेच तुमचे निकाल जे आहेत ते लावले जाणार आहेत. तर ही निकालाबद्दलची माहिती झाली मित्रांनो. आता गट ड मध्ये मित्रांनो जी पदं भरली जातात, जवळपास या ठिकाणी गट ड साठी तुम्ही 10वी पासवरती अर्ज केलेली होते मित्रांनो. तर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत मित्रांनो, गट ड साठी कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय केले ते पद लिहा, त्या पदासाठी किती मार्क्स पडले ते लिहायचे तुम्हाला. आणि मित्रांनो पुढं तुमचा जिल्हा लिहायचा आहे, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल जी पहिली आन्सर की आली होती त्याच्यावरनं. तर ही गट ड ची जी पदं आहेत मित्रांनो, विविध पदं आहेत गट ड मध्ये. किती जागा होत्या मित्रांनो पहा, या ठिकाणी जवळपास 3,269 गट ड साठी जागा होत्या. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे जे आहेत पुढचे देखील गट ड चे अजून 400-500 जागा होत्या. टोटल 4,010 जागा होत्या. तर गट ड मध्ये जी मित्रांनो पदं येतात त्यासाठी तुम्हाला पगार किती भेटतो आणि कुठली कुठली पदं आहेत त्यासाठी काय काम असतं मित्रांनो त्याची माहिती पाहणार आहोत आपण. आणि कुठं पोस्टिंग तुमचं असतं तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा या व्हिडिओला. आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथं सर्व तुम्हाला अपडेट भेटत राहतात. तर बघा, गट ड साठी जी पदं असतात मित्रांनो त्याचा पगार अगोदर आपण पाहूयात. जी मित्रांनो पुरुष परिचर आणि स्त्री परिचर ही जी पदं आहेत ना, ही मेंटल हॉस्पिटल जे आहे मित्रांनो, रिजनल मेंटल हॉस्पिटल मनो रुग्णालय जे आहेत मित्रांनो तिथं भरली जातात. तर त्या पदांसाठी पगार जास्त असतो मित्रांनो. किती आहे पहा, 16,600 ते 52,400 इतका पगार असतो. 16,600 म्हटलं मित्रांनो तर ही परिचर म्हणजेच अटेंडंटची पदं आहेत पहा मेंटल हॉस्पिटलमधली. तर त्या पदांसाठी मित्रांनो पगार 16,600 हा पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला बेसिक पेमेंट भेटतो. आणि तुम्ही रिटायर होईपर्यंत मित्रांनो तुमचा पगार 52,400 पर्यंत जातो. तर याच्यामध्ये भत्ते तुम्हाला असतात मित्रांनो. भत्ते जर पकडले आपण तर पहिल्या महिन्याचाच तुमचा पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी 16,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी भत्ते पकडून एक 26,000 ते 27,000 पर्यंत मित्रांनो तुमचा ग्रॉस सॅलरी जातो. आणि यामध्ये तुमचा PF वगैरे कटून मित्रांनो पगार तुमचा पहिल्या महिन्याचाच या ठिकाणी 25,000 ते 24,000 पर्यंत मित्रांनो जाणार आहे फर्स्ट मंथचा. आणि हा प्रत्येक वर्षाला पगार तुमचा कितीपर्यंत वाढत राहील, 52,400 पर्यंत बेसिक पेमेंट तुमचा वाढत राहील. याच्यामध्ये भत्त्यामध्ये मित्रांनो जे DA असतात, TA असतात, जे अलाउन्सेस असतात त्याच्यामध्येही वाढ होत राहते मित्रांनो. तर पगार खूप चांगला या ठिकाणी असणार आहे, कारण की गट ड ची पोस्ट आहे मित्रांनो. आणि याच्यावरती प्रमोशन देखील तुम्हाला भेटत राहतात. इंटरनल प्रमोशन देखील असतात, इंटरनल एक्झाम देखील असतात, किंवा तुमच्या सर्व्हिसवरती म्हणजे तुम्ही किती वर्ष काम केलेले त्याच्यावरनं मित्रांनो देखील तुमची सिनियरिटी जी आहे ती वाढत राहते आणि तुमचा पगार देखील वाढतो. हे झालं मित्रांनो पुरुष परिचर आणि स्त्री परिचरसाठी. आणि बाकी जी गट ड ची सर्व पदं आहेत त्यांना 15,000 ते 47,600 इतका पेमेंट असतो मित्रांनो. तर 1-2 हजाराचा मित्रांनो या ठिकाणी काय आहे फरक आहे, सेमच तेवढाच पेमेंट तुम्हाला भेटणार आहे. पहिल्या महिन्यालाच तुम्हाला मित्रांनो 25,000 ते 26,000 इन हँड सॅलरी जी आहे ती गट ड साठी भेटेल. हे झालं पगाराबद्दल. आता यांची कामं काय असतात बघा मित्रांनो. तर पुरुष परिचर आणि स्त्री परिचर, तर अटेंडंटचं जी पद आहे मित्रांनो कुठं भरलं जातं, हे पोस्टिंग तुमचं कुठं असणार आहे. तर बघा, जसं की या ठिकाणी मित्रांनो रिजनल मेंटल हॉस्पिटल, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो मेंटल हॉस्पिटल आहे, तिथं मित्रांनो स्त्री परिचर असेल किंवा या ठिकाणी पुरुष परिचर असेल, म्हणजे फिमेल अटेंडंट किंवा मेल अटेंडंट हे पद भरलं जातं. तुमचं पोस्टिंग अटेंडंट परिचर या पदासाठी कुठं असणार आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये. तर तिथं तुम्हाला काम काय असणार आहे मित्रांनो, जे तिथले मनोरुग्ण असणार आहेत त्यांची जी मित्रांनो या ठिकाणी तपासणी वगैरे केली जाते. तिथं जे स्टाफ नर्स असतात किंवा डॉक्टर्स असतात किंवा वैद्यकीय अधिकारी जे असतात मित्रांनो त्यांना तुम्हाला हेल्प करायची असते. ठीक आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो हेल्पिंग म्हणून तुमचं काम असतं. ते जे कामं सांगतील ते तुम्हाला करायचे. ते तुमचे सिनियर असतील, डॉक्टर्स असतील, त्यांच्या अंडर तुम्हाला सर्व कामं असतील. मग मित्रांनो काहीही कामं असणार आहेत त्या ठिकाणचे, जसं की मित्रांनो काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल कामं देखील असू शकतात. त्याचबरोबर रुग्णांसंदर्भात जी कामं असतील मित्रांनो तेही कामं तुम्हाला सांगितली जाऊ शकतात. तर हे झालं मेंटल हॉस्पिटल बद्दलचं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची जी पद आहेत मित्रांनो, जसं की पहा सिपाई. आता सिपाई हे जे पद आहे मित्रांनो कुठं भरलं जात आहे, तर हे जिल्हा शल्य चिकित्सक जे कार्यालय आहे, म्हणजे मित्रांनो जिल्हा रुग्णालय जे आहे पिऊन. आता पिऊनसाठी ज्यांनी अप्लाय केले त्यांच्यासाठी सांगतोय हा. बघा, पिऊनचं कुठं तुमचं पोस्टिंग असणार आहे. तुम्ही जे कार्यालय निवडले त्या ठिकाणी, जसं की डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन जे आहेत म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक,
हे कुठं असतात मित्रांनो? जिल्हा रुग्णालय. जसं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असतं. तिथं मित्रांनो पिऊनचं काम असणार आहे. पिऊनसाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काम जे असणार आहे ऑफिशियल काम असणार आहे. पूर्ण ऑफिशियल पिऊनचं काम. या ठिकाणी झाडून पुसून घ्यायचं हे काम नसतं शिपाईसाठी मित्रांनो. पूर्ण ऑफिशियल काम असते. जिथं सर्जन जे बसलेले असते, सिव्हिल सर्जन जे बसलेले असतात मित्रांनो, त्यांचं जे ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ते जे सांगतील ते तुम्हाला फाईल वगैरे आणून द्यायची, किंवा इतर जे काय ऑफिसमधली कामं सांगतील ती द्यायची, किंवा एखाद्या वॉर्डमध्ये जाऊन मित्रांनो काय डॉक्युमेंट घेऊन यायचे असतील किंवा डॉक्युमेंट द्यायचे असतील, किंवा तिथे येणारे जे पेशंट्स आहेत मित्रांनो त्यांना गायडन्स देणं असेल, अशी सर्व तुम्हाला कामं तिथं डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जनच्या ऑफिसमधली असणार आहेत. तर हे जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल पिऊनसाठी. आता पुढची पोस्ट जी आहे मित्रांनो, ऑड बॉयसाठी जर तुम्ही सिलेक्ट केलेला असेल तर ऑड बॉयला देखील मित्रांनो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्येच काम असणार आहे. समजा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये मित्रांनो विविध वॉर्ड असतात. ठीक आहे, तर बाह्य रुग्ण वॉर्ड असेल किंवा अंतर्गत जे पण मित्रांनो या ठिकाणी विविध विभाग असतील, जसं की मित्रांनो ब्लड बँकचा विभाग असेल, किंवा मित्रांनो या ठिकाणी सामान्य रुग्णालयाचा विभाग असेल, एक स्पेशल मित्रांनो त्यासाठी दवाखाना असतो. तिथं स्पेशल डॉक्टर बसलेले असतात, स्पेशलिस्ट असतात त्या ठिकाणी. त्या वॉर्डमध्ये मित्रांनो जे रुग्ण आहेत त्या संदर्भात जी पण त्या रुग्णांची कामं असतील ती तुम्हाला करावी लागतात. तिथील जे डॉक्टर सांगतील, जी पण कामं सांगतील, नर्सेस जी कामं सांगतील तुम्हाला, तिथली कामं तुम्हाला ऑड बॉयला करायची आहेत. एक स्पेशल ऑड जो असतो मित्रांनो, त्या ऑडमधली तुम्हाला सर्व कामं असणार आहेत. त्यानंतर पहा बाह्य रुग्णसेवक. आता बाह्य रुग्णसेवक म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात मित्रांनो, हे पण जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुमचं काम असेल. तर त्या ठिकाणच्या रुग्णांना तुम्हाला सहाय्य करायचं असतं. त्यानंतर दंत सहाय्यक, जे मित्रांनो या ठिकाणी डेंटल विभाग आहे त्या ठिकाणी तुमचं काम असेल. क्षयकिरण परिचर, आता हे एक्सरे अटेंडंट वगैरे मित्रांनो ते त्या विभागामध्ये काम असणार आहे. प्रयोगशाळा परिचर, लॅब अटेंडंटचं काम असेल. पहा हॉस्पिटल जसं की डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्येच तुमचं पोस्टिंग असणार आहे, तर त्या ठिकाणी विविध लॅब असतात मित्रांनो. भरपूर सारे पेशंट जे आहेत ते लॅबमध्ये या ठिकाणी येतात. मग त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लॅबमध्ये मित्रांनो तिथील जे लॅबचे इन्चार्ज असतील ते जे काम तुम्हाला सांगतील ते तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे लॅब अटेंडंटसाठी. रक्तपेढी परिचर, आता ब्लड बँकमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काम असणार आहे त्या ठिकाणचे. त्यानंतर पार्ट टाईम परिचर, हे देखील मित्रांनो विविध विभाग जे आहेत त्या ठिकाणीच तुमचं काम असेल जिल्हा रुग्णालयामध्येच. आरोग्य परिचर जिल्हा रुग्णालयामध्येच असेल. स्त्री पुरुषर पुरुष परिचर हे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचं तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर अंधार खोली परिचर, हे मित्रांनो एक्सरे वगैरे ज्या ठिकाणी काढले जातात त्या ठिकाणचं तुम्हाला काम असणार आहे. त्यानंतर दवाखाना परिचर, हे देखील जिल्हा रुग्णालयामध्येच असेल मित्रांनो. दवाखाना सेवक, पुरुष सेवक सर्व हे जिल्हा रुग्णालयामध्ये. नर्सिंग ऑर्डरली, आता मित्रांनो हे स्टाफ नर्ससाठीचं पोस्ट आहे. स्टाफ नर्स जे आहेत त्यांना सहाय्य करण्याचं काम हे देखील रुग्णालयामधलं जिल्हा रुग्णालयामधलंच काम आहे मित्रांनो. अपघात विभाग सेवक, जे मित्रांनो या ठिकाणी ॲक्सिडेंट वॉर्ड असतात किंवा इमर्जन्सी वॉर्ड जे असतात मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी हे सेवक त्या ठिकाणी असतात. आता पंप मेकॅनिक, आता हे टेक्निकल काम आहे मित्रांनो. जसं की मित्रांनो भरपूर सारे टेक्निकल डिपार्टमेंट असतात. काही इलेक्ट्रिशियनचे असतात, काही मित्रांनो या ठिकाणी मेकॅनिकलचे डिपार्टमेंट असतात, त्या ठिकाणी तुमचं काम असेल. त्यानंतर सहाय्यकचं देखील काम आहे मित्रांनो. सहाय्यक देखील गटडचं पद आहे, हे देखील जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणीच असणार आहे. वाहन स्वच्छक, ते देखील मित्रांनो या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे जे आहेत किंवा मित्रांनो जे रुग्णांसाठी या ठिकाणी विविध व्हेकल्स असतील त्यासाठी मित्रांनो स्वच्छक म्हणून काम असणार आहे. मजदूरचं मित्रांनो या ठिकाणी पोस्ट आहे. मजदूरचं देखील मित्रांनो जे पण विविध डिपार्टमेंट आहेत, दुसरे डिपार्टमेंट जे असतात त्या ठिकाणचं काम असणार आहे जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच. आया, हे देखील मित्रांनो जे लहान मुलांचे वॉर्ड वगैरे असतात त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचं काम असणार आहे. मदतनीस, हेल्पर जिल्हा रुग्णालयामध्येच काम असेल. सिम्पी यांचं स्पेशल मित्रांनो या ठिकाणी एक डिपार्टमेंट असतं टेलरिंगचं, त्या ठिकाणी मित्रांनो यांच्यासाठी काम असतं, स्पेशल डिपार्टमेंट असतं त्यासाठी. त्यानंतर वेष्टक, संदेश वाहक, त्यानंतर लेदर वर्कर यांच्यासाठी देखील स्पेशल डिपार्टमेंट आहे मित्रांनो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हे पूर्ण मित्रांनो जे आहेत सहाय्यक वगैरे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगैरे यांच्यासाठी मित्रांनो जे पण डिपार्टमेंट असतील जिथं जिथं त्यांना नेमणूक म्हणून दिली जाईल जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी काम असणार आहे. त्यानंतर प्रसविका, जे स्टाफ नर्स आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी. प्रयोगशाळा स्वच्छ, प्रयोगशाळेमध्ये काम असणार आहे. तर ही सर्व पदं जी आहेत मित्रांनो पूर्णपणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये भरली जातात. पूर्ण तुमचं रुग्णालयामध्ये काम असणार आहे या पदांसाठीचं. तर मित्रांनो बाकीची जी पदं आहेत जसं की मित्रांनो नियमित क्षेत्र हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून, हे क्षेत्र कर्मचारी म्हणजे तुम्हाला फील्डवरती काम असणार आहे. त्यानंतर अकुशल कारागीर यांचं देखील मित्रांनो टेक्निशियन जे आहे टेक्निकल डिपार्टमेंट जे आहेत तिथली रुग्णालयामधली तिथं त्यांच्यासाठी काम असणार आहे. भरपूर सारे डिपार्टमेंट असतात मित्रांनो त्या ठिकाणी काम असेल. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल तिथं तुम्हाला काम असेल. तर फील्ड वर्करसाठी फील्डमध्ये काम या ठिकाणी दिलं जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीचं यांचं वर्क
प्रोफाईल आहे जॉब प्रोफाईल गट ड पदांसाठी असणार आहे. पूर्णपणे रुग्णालयामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या ठिकाणी किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल त्या ठिकाणी मित्रांनो तुमची नेमणूक दिली जाते. तर पूर्णपणे ही आरोग्य विभागाची पदभरती, त्यामुळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जास्त करून पोस्टिंग तुम्हाला दिली जाते. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद.